नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज जरा थंडीची चाहूल लागते आहे का माझी तब्येत बरी नाही म्हणून मला थंडी वाजते माहीत नाही, पण मला आज थंडी वाजत होती खरंच. मग काय सकाळी यांना आज कसं तरी उठून टिफिन बनवून दिला, ते गेले कामाला. त्याच्यानंतर मुलांना झोपून दिलं होतं कारण थंडी पण वाटत होती. आज त्यांना नव्हतं उठवलं, आज म्हटलं झोपू दे त्यांना, आपण तोपर्यंत बाकीचं कामं तरी आवरून घेऊया. मग एका साईडला दूध ठेवलं तापायला, त्याच्यानंतर चपात्या घेतल्या बनवायला. गॅसपाशी जरा उभं राहिले की भूक लागत होती तेवढीच, पण थकवा होता अजून शरीरामध्ये. मग काय चपात्या केल्या पटकन, मी नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर दोघांनाही उठवलं, शरणाला आंघोळ घातली, शरणा कपडे घाल म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर शौम्य काय आंघोळ करायला कंटाळा करत होता, मला आज आंघोळ नाही करायची, थंडी वाजते. कसं बसं त्याचंही आवरून त्यालाही आंघोळ घालून कपडे घातले आणि नाश्ता करायला बसवलं त्यालाही. तर त्याला आज नाश्ताही करायचा नव्हता, नको मला नाश्ता म्हणत होता, नको मला नाश्ता. मग काय कसा बसा त्यालाही नाश्ता करायला दिला. आणि आज पारायणाचा 4था दिवस आहे, त्यामुळे मग स्वामींची परत एकदा मस्त पूजा करून घेतली. पुसून वगैरे चंदन वगैरे त्यांना लावून, फुलं वगैरे वाहून, हार वगैरे घालून मस्त पूजा केली. त्याच्यानंतर आरती वगैरे केली मस्त. त्यांना नमस्कार केला की स्वामीराया पाठीशी अशीच उभे राहा माझ्या. त्याच्यानंतर बघा, हे संध्याकाळी झोपण्यानंतर शरण्याची शौमीची अशी मस्ती चालली होती. तर तो सांगत होता मला ताई अशी बोट करते, आपण मामाला न सांगूया. पण हा बोललो ठीक आहे सांगूया. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.